नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेहमीप्रमाणे आपण विषय घेतो एखादी आलेली पत्रिका आणि तिच्याबद्दलचा विचारलेला प्रश्न. ह्या दोन गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो. आज आपल्याकडे एक छोटा मुलगा असा का वागतो म्हणून त्याचे पालक आलेले आहेत, आई वडील, आणि हा मुलगा जो आहे त्याच्या काही तक्रारी आहेत. आता इनमीन 5 वर्षाचा मुलगा आहे, पण त्या घरात सगळ्यांना एवढा त्रास व्हायला लागला आहे. शेवटी ते पत्रिका घेऊन आलेले, आणि काय त्या मुलानं काय केलं असेल तर त्यांच्या काही तक्रारी आहेत. मग मी म्हटलं काय मुलाचं नाव काय, तर त्यांनी सांगितलं शर्वेश. आमचा शर्वेश एवढा त्रास द्यायला लागला आहे आणि आम्हाला सहन होईना म्हणजे. मग असा जर बघितलं तर शर्वेश किती वयाचा बघा. 5 जानेवारी 2021चा मुलगा आहे हा, म्हणजे इनमीन 5 वर्षाचा मुलगा आहे, 5-5.25 वर्ष. आणि हा 5-5.25 वर्षाचा मुलगा हा काय करतोय तर इतका त्रास देतोय की ह्यांना तो कठीण झालाय सांभाळायचा. मग डॉक्टर झाले, सायकॅट्रिक झाले, ते काय अंगारा धुपारा अमकं तमकं सगळं झालं, तरी पण तो ह्यांना ऐकत नाही. मग कोणीतरी म्हणालेलं तुमचा पूर्वज आहे, कोणीतरी म्हणालेलं हे देवाचा आहे, कोणीतरी म्हणालेलं करडीचा आहे. शेवटी आई वडील ह्यांना तो दुरुस्त व्हायला पाहिजे. मग कुणाकडे तर बघून बघून कंटाळ्यावर ते आले ज्योतिषाकडे, आणि मग त्यांच्या तक्रारी बघूया त्यांच्या तक्रारी काय आहेत. आई सांगते बरं का मुलाचं वर्णन. आमचा सर्वेश वय वर्ष 5, कोणालाच ऐकत नाही. अकराळ विक्राळपणे रडायला लागला, कोणालाही ऐकत नाही. दुसरं, तो रागाच्या भयंकर ह्याच्यामध्ये आला की तो चावतो, आणि एवढा जोरात चावतो दात उमटतात. म्हणजे ज्याला चावलं त्याच्या वेदना बघवत नाहीत. आता 5 वर्षाचा सर्वेश जर एवढा चावत असेल तर त्याला कोणी घेईल का जवळ? कोण प्रेम करेल का? कोण माया करेल का? मला सांगा. मग त्यामुळे सगळे त्याला चिडचिड करतात. मग आता असं त्याचा प्रकार अजून एक आहे की त्याला तहान भूक आवरत नाही. पाणी पाणी म्हणाला की 1 मिनिटात उठून हातात पाणी द्यायला पाहिजे, नाही तर मग दिसेल त्याला चावतो काय, हातातलं काय ते फेकून मारतो, लगेच हजर पाहिजे. म्हणजे पेशन्स नाही आहे त्या मुलाला. आता हा उपजत गुण असतो का? असेल. आपण पत्रिकेत बघूया पत्रिका काय असते. त्यानंतर चौथा त्यांनी मला सांगितलेला मुद्दा असा की कोणीतरी त्यांना सल्ला दिला की हे बहुतेक भुताटकीचं प्रकरण असावं. मग याला पर्याय काय? ते म्हणाले की आम्ही त्याला घेऊन गाणगापूरला गेलो, तिथं देवाच्या पायावर ठेवला, तिथला छोटासा अंगारा आणला आणि रोज आम्ही त्याला सकाळ संध्याकाळ लावतोय. पण गेले 2 महिने तो अंगारा लावून काय फरक पडलेला नाही. आता काय करायचं? म्हणजे आता बाकी सगळं झालं. आता प्रश्न असा राहिला, कोणतीही गोष्ट नाही म्हणालं की जमिनीवर गडागडा लोळतो, आणि मला पाहिजेच. मग तो रस्त्यात तर रस्त्यात लोळतो, शाळेत तर शाळेत लोळतो, घरात तर काय ते काही नाही म्हणलं की गडागडा लोळायला चालूच, हातातली वस्तू फेकाफेकी करायची. टी व्हीवर परवा त्यानं हातातला एक चेंडू फेकून मारला. कुठला असता म्हणजे काय? पण हे वर्तन एकंदरीत चांगलं नाही. मग आता शेवटी अजून एक भाग म्हणजे कुठला, तर खूप रडून रडून झोपला की तो विसरला असं वाटतं, पण त्याची स्मरणशक्ती पण चांगली आहे. झोपेतनं उठला की परत हट्ट केलेली वस्तू जी होती ती मागायला चालू करतो. मग ते झोपेत सुद्धा त्याच्या डोक्यात तीच गोष्ट आहे का काय असं वाटतं. म्हणजे जरी हा झोपेत असला तरी डोक्यातली ती वस्तू गेलेली नाही. मग आता काय करायचं याचं? मग शाळेत त्याला घातला. आता एका बालवर्गात बसू दे, मुलांच्या मध्ये रमेल म्हणून. पण शाळेनं सांगितलं ह्याला सोडू नका. का? आलेल्या मुलांना हा चावतो, ओरबडतो, आणि शाळेमध्ये काय म्हणतो आम्हाला, हा बाईंना मारू काय असं म्हणू लागतो. मग उद्या चावला बिवला म्हणजे शाळा म्हणते आता ह्याला पाठवू नका. मुलांना चावणे, ओरबडणे, इतर पालकांच्या तक्रारी येऊ शकतात. मग आता त्यांचा प्रश्न आहे मला की असं कशामुळे होत असेल, मला सल्ला द्या.
मग आता मला सांगा, आता मला ह्याची पत्रिका बघितल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी काय करणार, आता ह्याची पत्रिका बघणार. आता मला ह्याच्या पत्रिकेमध्ये काय आहे हे बघायचं आहे. तर आपण विचार करूया की ह्याच्या पत्रिकेमध्ये काय काय दोष आहेत. तर आपण ते सगळे बघणार आहोत. बघा, खरं तर मला असं वाटतं बरं का की पत्रिका पाहण्यापूर्वी काही गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्या एक पालक म्हणून सगळ्याच पालकांनी विचारात घेण्यासारख्या आहेत. सगळ्या पालकांनी, ह्याच नव्हे, मी पण पालकच ना म्हणून. पण आजकालच्या पालकांना ह्या गोष्टी नको आहेत ऐकायला. म्हणून काय करायला पाहिजे असं मला वाटतं, एक बालमानसशास्त्र वाचलेला माणूस म्हणून काय असावं. बघा, मुलं चिडण्यामागची कारणं शोधायला हवीत. 2, पालकांनी काय करावं. तर खरं तर आज पालकांना शाळेची गरज आहे. त्यांनाच काय कळत नाही काय करायचं, त्यांना शाळेत घालायला हवं, ही खरी गरज आहे. आज हसू आपण, पण उद्या कदाचित पालकांची सुद्धा शाळा निघेल. 3 म्हणजे काय, रागावरती प्रभावी उपाय काय हे आपण शोधायला हवं, आपण विचार करायला हवा. नंतर पालकांनी सगळ्यात मोठी गोष्ट करायला हवी कुठली, आज नाही म्हणायला शिका. आपली ऐपत असली तरी देखील नाही म्हणायला शिका. पहिल्यांदा नाही हा नकार, त्याला ऐकायची सवय होणं, हा चिडचिड कमी होण्यातला पहिला भाग आहे. ह्या आजच्या मुलांना नाही म्हणायची सवयच नाही. नाही म्हणलं की समोरच्याचा गळाच घोटतो असं त्याला वाटायला लागतं. मग ही मुलं समाजामध्ये पुढे चांगल्या प्रकारे जगणं अवघड आहे. त्यांच्या बरोबरच्या माणसांचं जगणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. म्हणून नाही म्हणायला शिका. नाही, नकार पचवायची क्षमता लहानपणापासून असली पाहिजे. नकार पचवायची पचनशक्ती ही आज पालक मारून टाकत आहेत. म्हणून मुलं नकार पचवायला तयारच नाही आहेत पुढे. मग आता त्यामध्ये एखाद्या मुलीला विचारलं तरुण झाल्यावर हा मुलगा, आणि त्या मुलीनं काय नाही म्हणली, मग ॲसिड फेक, हान मार, खून कर, हे काय चाललंय. त्याला धडपडायची संधी दिली पाहिजे. धडपडला पाहिजे, तो पुढं गेला पाहिजे, तो स्वतःनं घेतला पाहिजे. त्याला एकदा स्वतःला पुढं पडायची सवय लावा. म्हणजेच काय, त्याची सहनशक्ती वाढवा. कोणती गोष्ट मागणी होताच त्याला देऊ नका. आहे आपली ऐपत, नाही म्हणायला शिका. त्याला एकदा धडपडून ती मिळते का हे बघायला शिका. प्रयत्न करणं हा सुद्धा सहनशीलता वाढवण्याचं एक माध्यम ठरू शकतो. एकाच वेळी घरामध्ये दोघेही परस्पर विरोधी भूमिका घेतात. एकानं सांगितलं की एखादी गोष्ट नाही, तर दुसरा म्हणतो मी देतो. म्हणजे हा जो बावळटपणा झाला. त्या मुलाला आपल्याला सुधारायचं का बिघडायचं आहे. मग एक माणूस एक भूमिका घेत आहे, तेव्हा दुसऱ्यानं चूप बसावं. पण आज पालकांच्यामध्ये तेवढी समज आहे का नाही, मला अवघड आहे. आणि त्यांचं जर हे पोर असेल तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. एकाच वेळी दोघांची परस्पर भूमिका उपयोगाची नाही. घरात अजून असणारे लोक म्हणजे कोण, आजी आजोबा, काका काकी, मामा मामी, भाऊ बहीण, आत्या, मोठा भाऊ, हे सगळे मिळून ठरवा. त्याच्या चुकीच्या सवयी लक्ष न देता सोडून द्यायच्या. त्याचं चुकीचं बोलणं, अनावश्यक मागणी, मोबाईल, हेच पाहिजे तेच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी नाही म्हणायला शिका. त्याला हाताळायचं असेल तर ते देऊ नका, लक्ष देऊ नका. जरा वेळ रडेल पडेल. सगळ्यांनी, बाकीच्यांनी एकाने जर भूमिका घेतली तर बाकीच्यांनी अलिप्त राहायचं, मलाच भेटायचं नाही, मी नाही म्हणलं ना नाही, असंच भूमिका घेतली तरच हे पोर पुढं आपल्याकडे नेमकं चांगल्यापणानं तयार होईल. नाहीतर आपल्याकडं उलटं घडतं. एकानं नाही म्हणल्यावर दुसरे सगळे त्याला काय करतात, जवळ घेतात, नंतर देतात. म्हणजे त्याचा तो पराभव असतो आणि मुलाचा विजय असतो. मग त्याला कळतं की ह्याने नाही म्हणलं की तिकडं जायचं, आणि मग तो आपली भूमिका बदलतो आणि चवताळायला सुरुवात करतो. आपल्याला माणसाळलेलं माणूस करायचं आहे का माणसाचं जनावर करायचं आहे हे एकदा ठरवायला पाहिजे. म्हणून आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पाहायला पाहिजे. आता आपण बघणार आहोत की त्याची पत्रिका कशी आहे. बघा, त्याची पत्रिका कशी आहे इथं दिलेली आहे. 5/1/2021 मंगळवार दुपारी 1:35 पुण्यातला जन्म आहे बाळाचा. हा सर्वेश पुण्यात जन्मलेला. ह्याची रास कुठली आहे, ह्याची रास आहे कन्या, नक्षत्र आहे उत्तरा, चतुर्थ चरण, आणि लग्न आहे मेष, नक्षत्र आहे अश्विनी, चौथा चरण. आता ह्याचा जर आपण एकदा अभ्यास केला तर लक्षात येईल की हे काय आहे, हे षडाष्टक आहे.
म्हणजे काय बघा, कन्या रास आणि मेष रास यांच्यामध्ये षडाष्टक आहे. हे डोकं जे म्हणतं ते शरीर मानत नाही. षडाष्टकात लग्न का होत नाहीत? कन्या रास मेष रास तेच आहे. दोघांचे विचार एकमेकाच्या बरोबर विरोध असतील तर रोज वाद करून आयुष्यभर ताप करण्यापेक्षा हा विवाह नको. म्हणून आपण षडाष्टकाला मान्यता देत नाही. तर तुमची तुम्ही कला, तुम्ही बघा, आमचं काय म्हणणं नाही, पण आम्ही तुम्हाला चांगला सल्ला देताना नको म्हणून देतो. तसा हा प्रकार आहे. मन आणि शरीर यांच्यामध्ये षडाष्टक आहे. मन एखादी गोष्ट नको म्हणतं, शरीर म्हणतं करायचीच. बघा हा प्रकार म्हणजे शुगर 400 झाली आहे, मन सांगतंय साखर खायला नाही पाहिजे, शरीर म्हणतं घरात कोण नाही, चल जरा आतमध्ये 2 चमचे मारूया. झालं, व्हायचं तेच होणार तुमचं. मन नको म्हणतं, शरीर ऐकत नाही. काही वेळेला उलटं होतं, मन नको म्हणतं, शरीर ऐकत नाही. काही वेळेला उलटं होतं म्हणजे काय, तर मन तयार असतं पण शरीर ऐकत नाही. दोन्ही गोष्टी होतात. म्हणून नेमका हा प्रकार जर बघितला तर हा कसा प्रकार आहे, कप फुटतो तेव्हा बशी वापरायची पंचायत येते. काही वेळेला उलटं होतं, बशी फुटते मग कपाची पंचायत येते, तो कप दुसऱ्या कुठल्या बशीला मॅच होत नाही. तशी मनाची अवस्था आहे. आता ह्या पत्रिकेचा आपण अभ्यास करताना एक गोष्ट बारकाईने लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की ह्यात विष्टीकरण आहे. ते विष्टीकरणावर जन्मलेलं बालक आहे. याचा अर्थ असा की या विष्टीकरणामध्ये मनोविकृती तयार होते आणि मग मनोविकृतीत ही मुलं लहानपणी अशा पद्धतीनं वागतात. त्या मनोविकृतीला आपण काय करतो, एक शांती करा असा सल्ला देतो. आता उत्तरा नक्षत्राची सुद्धा शांती आहे. याचं कारण असं, पण ते आत्ता एवढं लवकर करून उपयोग नाही आहे. त्याची शांती करायला पाहिजे साधारणपणे 15, 16, 18व्या वर्षी, म्हणजे 15, 16, 17व्या वर्षी जेव्हा समज येईल तेव्हा. त्याचे कारण असे, आता ह्या मुलाचं जर आपण बघितलं तर स्ट्रक्चर कसं आहे, ह्या मुलाचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ते या पद्धतीचं आहे. ते म्हणजे काय, की कन्या रास उत्तरा नक्षत्र ही गोयोनीची आहे. म्हणजे त्यांचा चेहरा फसवा असतो गायीसारखा. गाय बघितली की आपल्याला तिची दया येते, पण दयाही उपयोग नाही आहे. दयाही उपयोग नाही. ह्या गाईला तुम्ही उचलून घेतलं का नाही की ही तुमचा कान चावणार. चालेल का तुम्हाला गाई? ही नाही चालणार. म्हणजे काय झालं तर हे उत्तरा नक्षत्र आहे, हे त्रिपाद नक्षत्र आहे. त्याचा एक भाग हा सिंह राशीत येतो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा भाग हा कन्या राशीत येतो. म्हणजे हे कप प्रवृत्तीचं नक्षत्र आहे. पण वैश्यवर्णाचं म्हणजे वैश्यवर्ण म्हणजे व्यापार आहे. आपले लाड कोण पुरवतं त्याच्याकडेच हे बाळ जाईल, इतरांच्याकडे जाणार नाही. जे पुरवत नाहीत त्यांना चावेल, जे पुरवतात त्यांच्याकडे जाईल, पण त्यांनी जर आपलं ऐकलं नाही तर त्यांना सुद्धा चावेल. पूर्ण वैश्यवर्ण आहे हा. म्हणजे ह्या वैश्यवर्णाचे तोटे आत्तापासून दिसतात. हे पृथ्वी तत्वाचं नक्षत्र आहे. म्हणजे काय, ह्यांची सहनशीलता भरपूर आहे, परंतु आत्ता एवढ्या लवकर नाही. ह्यांची सहनशीलता बरोबर असली तर किमान वयवर्ष 14च्या पुढं तिची सुरुवात होईल. हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी आहे, म्हणजे फार पुढचा विचार करणार आहे. पण अजून विचार करण्याची क्षमता कुठे 5 वर्षाच्या मुलाला. आणि दुसरं म्हणजे की हे अंधदृष्टीचं नक्षत्र आहे. म्हणजे अंधदृष्टीमध्ये आपला फायदा तोटा, आपण काय करतोय काय नाही, कुणाला चावतोय, कुणाला मारतोय, कुणाला म्हणतोय तुला मारीन अमकं, हे काही कळत नाही आहे. मंदबुद्धी, अंधदृष्टी आहे, त्याला काही कळत नाही. अशा स्वरूपाचं हे नक्षत्र आहे. आता ह्या नक्षत्रामध्ये आपल्या लक्षात येईल की एक नक्षत्र जर बघितलं आपण तर पुढं जाईल आपण एक नक्षत्र बघितलं तर असं लक्षात येईल आपल्या की यामध्ये हे जे उत्तरा नक्षत्र आहे ते जन्माचं नक्षत्र, पण लग्न कुठलं आहे तर मेष रास अश्विनी नक्षत्र. मग आता अश्विनी नक्षत्रच आपल्याला पाहिजे असेल तर अश्विनी नक्षत्र कसं आहे बघा. हे नक्षत्र अतिशय हुशार लोकांचं नक्षत्र समजलं जातं. या लोकांना कला कौशल्याची कामं करण्यात फार आनंद असतो, पण ते पुढे सगळं स्वाभिमानी बाणा यांचा खासियत आहे. पण ही प्रकृती उष्ण आहे, त्यामुळं अग्नितत्वाचं नक्षत्र आहे. एवढं झालं की तापणार. अग्नितत्वाचं क्षत्रिय वर्णाचं आहे, लगेच फेकून मारणार. म्हणजे या लोकांना सहन होत नाही आहे, सहनशीलता कमी आहे. तिर्यंकमुखी, फक्त समोर बघणार, इकडं तिकडं काय बघणार नाही. मला काय पाहिजे सांगितलेलं मला मिळालंच पाहिजे. आणि मंददृष्टी आहे, म्हणजे मला मिळेपर्यंत मी माझा हट्ट सोडणार नाही. हा सगळा जर प्रकार बघितला तर असं लक्षात येईल की ह्या नक्षत्राचे हे सगळे तोटे आहेत ते आपण सगळे सहन करतोय. म्हटल्यानंतर आता प्रश्न असा आहे की आपल्याला ह्या पंचांगामध्ये
तेव्हा या पत्रिकेमध्ये काय बघायचं आहे आपण आता ते निश्चित करूया आणि मग पत्रिकेकडे जाऊया. बघा आता या पत्रिकेच्या इथं कोपऱ्यात मी लिहितो मला काय बघायचं आहे. आता हा मुलगा इतका चिडचिड करतो म्हटल्यानंतर मला पहिल्यांदा बघावं लागेल प्रथम स्थान, म्हणजे याचा स्वभाव कसा आहे. आपण बघितला की याचा स्वभाव म्हणजे कसा आहे तो आता पत्रिकेतून बघूया. त्यानंतर काय बघायला पाहिजे, मला असं वाटतं की ही जर मनोविकृती असेल तर आपल्याला याचं 6 नंबरचं स्थान, षष्टम स्थान बघायला पाहिजे. त्यानंतर हा असा का वागतो, याच्यात काही दोष आहेत का, तर हा अष्टम स्थानचा प्रश्न येतो, म्हणून आपल्याला अष्टम स्थान बघावं लागेल. आणि त्यानंतर ह्याला त्याचा लाभ होणार आहे का या प्रकाराचा, का होणार नाही आहे, हे जर बघायचं असेल तर आपल्याला याचं द्वादश स्थान बघावं लागेल. म्हणजे ह्याच्यावर आपण पुढे खर्चच करणार काय सगळा, होय. हा जर असाच वागत राहिला तर ह्याच्यावर अनावश्यक खर्च होणार सगळा, आणि हा अनावश्यक खर्च आपल्याला पेलणारा नाही. म्हणून आपल्याला काय बघावं लागेल, 1, 6, 8 आणि 12 ही 4 स्थानं बघायची. बघूया आता आपली ही 4 स्थानं बघत असताना आपल्याला काय बघायचं. मी पहिल्यांदा प्रथम स्थानाकडे वळतो. प्रथम स्थान म्हणजे काय, आता हे काय सांगणार आहे. प्रथम स्थान, प्रथम स्थानामध्ये मंगळ आणि हर्षल असे 2 ग्रह आहेत. मंगळ हा याच राशीचा स्वामी आहे, प्रथम स्थानचा स्वामी आहे. मंगळ हा काय आहे, तर मंगळ हा एक लक्षात ठेवायचं, कोणताही मंगळ आपल्याला काय देतो, तर आपल्याला ऐश्वर्य देतो. मग प्रथम स्थानात ऐश्वर्य पाहिजे असेल तर 2 गोष्टी असतात. ऐश्वर्य कधी कधी नशिबाने मिळतं, कधी कधी ते भांडून मिळवावं लागतं. 2 भाग असतात, कधी कधी ते नशिबाने मिळतं, कधी कधी भांडून मिळवावं लागतं. म्हणजे हे मूल जे आहे ते आपल्याला पाहिजे ते ऐश्वर्य भांडून मिळवावं या स्वरूपाच्या कॅटेगरीचं आहे. नशिबाने जर मिळालं असतं तर आपण तसं केलंच नसतं. म्हणजे हा जो मंगळ आहे तो जसा जसा तापत जाईल, साधारणपणे आपल्याकडे बघितलं तर मंगळ दर महिन्याला बदलतो. मग प्रत्येक महिन्याला बदलणारा मंगळ कुठल्या राशीत आला आणि त्याची आत्ता कुठली महादशा चालू आहे याच्यावरून त्याच्या वागण्याचं, तापण्याचं प्रमाण दिसेल. पण एकंदरीत लग्नी मंगळ म्हणजे ही पत्रिका मंगळाची, त्यामुळे जास्त म्हणतो की एक मराठीत शब्द वापरला जातो बघा, डोक्यात राख घालून घेणारी माणसं, तीही लग्नी मंगळ, डोक्यात राख घालून घेणारी माणसं. मग ही मुलं जेवढी तापट तेवढा पालकांना आणि शाळेला आणि मित्रांना सगळ्यांना याचा त्रास. त्यामुळे ह्यांना आपण जास्त मदत करताना दिसत नाही. ह्या लोकांना जास्त काय असत नाही, मित्र असत नाहीत, कोणीही फारसं जवळ करत नाही, मदत करत नाही. याची कारणं पुढे पुढे ती होतात. आता पहिल्या स्थानामध्ये मंगळ आणि हर्षल. आता आपण विचार हा करायचा की ह्या स्थानातला जो मंगळ आहे याच्यावर कोणाची दृष्टी आहे का, नाही. मग हा जो मंगळ आहे तो जसा तापत जाईल तसा तसा ह्या मुलाला मंगळाचा त्रास सुरू होईल. पण आता ह्याच्या महादशामध्ये जर मित्र आत्ता तर कुठला मंगळ नाही आहे, त्यामुळे ह्या त्याचं तापणं काय जास्त असेल त्याचा आपण विचार केला. ते म्हणजे काय, त्याची विषोत्तरी महादशा बघितली. जन्मतःच ह्या उत्तरा नक्षत्राला रवीची महादशा चालू होते. म्हणजे ती किती वर्ष असते, 6 वर्ष. मग आता ह्याला 1/2021 ते 4/2022 म्हणजे साधारणपणे 1.25 वर्ष ती महादशा लागली. जन्मल्या याला रवीची महादशा आहे. म्हणजे 1.25 वर्ष हा प्राणी जो आहे तो आजारपणात घालवलेला असणार, 1.25 वर्ष. आणि मग त्या आजारपणाचे पण तोटे होऊ शकतात आणि मग त्या तोट्यांचा सुद्धा आपल्याला आत्ता परिणाम दिसू शकतो. प्रश्न असा आहे की ह्याचा जर मंगळ हा लग्नी असेल तर बघा आत्ता त्याची जी महादशा चालू आहे चंद्राची 10 वर्ष, 4/2022 ते 4/2032, 10 वर्षाची. त्यात आत्ता चालू म्हणजे आत्ता आपण आज 28/5/2026 व्हिडिओ बनवतोय. आज आपण जर त्याची करंट पोझिशन बघितली तर ती काय आहे, ती आहे साधारण ह्याला आत्ता इथं बघा ही गुरुची उपमहादशा सुरू आहे. ती आहे 3/2025 ते 7/2026 म्हणजे अजून सुद्धा 2 महिने. म्हणजे अजून 2 महिने जर ही महादशा जी सुरू असेल तर साधारणपणे याच्या पत्रिकेतला गुरु नीचेच आहे, नीचेचा गुरु आहे. त्यामुळं त्याला मार्गदर्शन करणारा जो वर्ग कोण असेल, आई असेल, बाबा असेल, काका असेल, मामा असेल, तो चुकीचं करतोय आणि त्यामुळे ते जास्त तापतंय, त्यामुळे ते जास्त बिघडवतंय. तर घरातला तो प्राणी कोण, त्याला समज द्यायला हवी. एकच मार्ग शिल्लक राहतो, त्याला समज द्यायला हवी.
आता दुसरा प्रश्न येतो की आपण 6 नंबरच्या स्थानाकडे वळणार आहोत. 6 नंबरचं स्थान, आता या स्थानात चंद्र आहे, या स्थानात चंद्र आहे आणि आत्ता त्याची चंद्राची 10 वर्षाची महादशा सुरू आहे. चंद्र म्हणजे यश. मग आता त्याला यश मिळणार आहे का? नाही. म्हणजे आता त्यानं काही जरी केलं तर त्याला यशाकडे जाता येणार नाही. मग आता विचार केला की कन्या राशीतला चंद्र म्हणजे कोण? बुधाच्या राशीतला चंद्र हा शत्रू आहे. बुधाचा हा शत्रू आहे चंद्र. मग मला सांगा, जर तो कन्या राशीत 6ष्टम स्थानामध्ये चंद्र आला बुधाच्या राशीत, तर बौद्धिकदृष्ट्या हे मूल विकसित होण्याची शक्यता कमी आहे. बुद्धी आहे पण बौद्धिकदृष्ट्या विकसित नाही आहे. मग बौद्धिकदृष्ट्या विकसित नसेल तर त्याला आपण काही गोष्टी सांगून तो हुशार होणार नाही. म्हणजे त्याचा तापटपणा वाढत राहील. जेवढा क्रोध वाढतो तेवढी बुद्धिमत्ता वापरायची क्षमता कमी होत जाते, कमी होत जाते. मग आणि तेवढ्याचा तोटा असा होत जातो की आपल्याला त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होतो. हे झालं 6ष्टम स्थान. मग आता चंद्राचा जप त्यानं कशाला करायचा 5 वर्षाचा? मग आई म्हणते त्याचा मी करू का? आता आईने जरी केलं तर त्याला फायदा होईल असं मला वाटत नाही. आता एवढा लहान वयात त्याला कुठला जप, त्यानंतर त्याला कुठली माळ घालणे किंवा एखादी अंगठी घालणे नाही करायचं. त्याला काही करू शकत नाही ते मोठं झाल्याशिवाय. मग आता चंद्राच्या जपाचं काय करायचं? तर चंद्र म्हणजे सोम. आपण एखादा मोती त्याच्या गळ्यामध्ये घालू शकतो किंवा हातामध्ये, कदाचित चांगला फायदा होऊ शकेल. प्रयत्न करायचा. साधी मोत्याची माळ किंवा एखादा मोती एका दोरीत बांधून छान त्याच्या गळ्यात घातला तर काही होत नाही, पडला तरी प्रॉब्लेम नाही. पण तेवढं केलं तर 100% त्याचा फायदा होऊ शकेल. म्हणजे मनोविकृती कमी होईल. आता ही मनोविकृती का आली असेल तर त्याचं कारण आहे की ह्याचा जन्म हा विष्टीकरणावर आहे. आणि विष्टीकरण म्हणजे काय? तर ह्या विष्टीकरणामुळे साधारणपणे यांना त्रास होऊ शकतो. आणि हा जो त्रास असतो तो काय असतो? तर विष्टीकरणामध्ये व्यक्तीला साधारणपणे जास्त अनावश्यक तापणे आणि आपल्यापासून इतरांना त्रास व्हावा अशा प्रकारे वागणे हा प्रकार त्याच्यामध्ये जास्त असतो. म्हणून आपण विचार करतो की काय चाललंय, तर 6ष्टम स्थान. आता मी जाणार आहे 8ष्टम स्थानात. हे 8ष्टम स्थान काय सांगतं? तर साधारणपणे यात काय आहे? केतू आहे. मग 8ष्टम स्थानचा स्वामी कोण? तर तो मंगळ, तो आहे लग्नी. मग 8ष्टम स्थानचा स्वामी जर मंगळ लग्नी असेल तर आत्ता मंगळाची महादशा यांची संपलेली आहे. त्यामुळे साधारणपणे त्याला मंगळ म्हणजे ऐश्वर्य मिळणार नाही. त्याला सगळे चांगला उठ बस असं काय करणार नाही, घे काही करणार नाही. त्यामुळे तो तोटा त्याला सहन करावा लागेल. आणि शेवटचा भाग येतो 12 स्थान. 12व्या स्थानात एकही रास नाही. म्हणजे नुसता 12 आकडा आहे. म्हणजे काय? तर ह्या मीन रास त्याची व्ययस्थानामध्ये आहे. पण मीन राशीचा स्वामी कोण? तर तो गुरु. तो आहे कर्मस्थानामध्ये, तो आहे नीचेचा काय सांगितलंय? तर शनी गुरु बुध याच्यामध्ये ही शनी इथं 10 म्हणजे मकर राशीचा स्वामी शनी. शनीचा गुरु कोण आहे? तर समग्र आहे. पण गुरुला विचारलं शनी कोण आहे? तर तो म्हणतो माझा समग्र आहे. म्हणून मकर राशीमध्ये जर गुरु आला तर बघा, गुरुला नीचेचा काय म्हणायचं? तर मकरेत नीचेचा म्हणजे तो चुकीची फळं देतो आपल्याला. त्यामुळे इथं बाण खाली दाखवलेला आहे. आता बुध शनी युती असेल तर काय होतं? तर बुधाचा शनी कोण आहे? समग्र. पण शनीला विचारलं तर बुध कोण आहे? मित्र आहे म्हणतात. त्यामुळे ह्या दोन्हींचा विचार करता ही गोष्ट चांगली आहे, पण ह्या गुरुचा विचार करता ही नीचेची आहे. म्हणून साधारणपणे ह्या प्रक्रियेमध्ये काय होणार आहे? तर त्याला एकच गोष्ट करता येणार, ते म्हणजे काय? त्याला जमेल किंवा कळेल तेव्हा त्याची उत्तरा नक्षत्र शांती करा. 2 त्याच्या विष्टीकरणाची शांती करा. 3 या चंद्रामुळे त्याला एखादा मोती गळ्यात घालता आला तर घाला, अंगठी वगैरे काही नको, पडला तर पडला चालेल. आणि त्याच्या वतीनं कोणी जप करून हा प्रश्न सुटणार नाही. हा गुरु निश्चित असेपर्यंत त्याला आपल्याच घरातले चुकीचं शिकवणारे, चुकीच्या पद्धतीनं ट्रीट करणारे, तो नको म्हणत असेल तर ती गोष्ट त्याला पुरवणारे हे लोक आपल्या घरात येत असतील. त्या लोकांना योग्य ती समज देणे, त्यांना सांगणे की ह्याच्या भल्यासाठी तुम्ही असं करू नका आणि मग असं केल्यास कदाचित ते सगळं कमी होईल. एवढं जर आपण केलं तर निश्चितपणे हा मुलगा चिडतो का याचे उत्तर आपल्याला मिळेल आणि हा मुलगा चिडण्याचं कमी होईल. प्रयत्न करा
शक्य आहे, आपण या सगळ्या सवयी बदलू शकतो. पण कुठलं तर आमिष देऊन त्याला एखादी गोष्ट करायला लावणं हे चुकीचं आहे. शांत बसा, तुला मी अमकं अमकं देतो म्हणजे काय झालं? एखादी गोष्ट आमिष देऊन जर आपण त्याला करत असू तर आयुष्यभर आमिषच घ्यायचं आणि मग गप्प बसायचं, ही सवय लागते. ही सवय लावू नका. रडलं रडू दे, थांबायचं शांत. बरं झालं जरा थांबलं की त्याला कळतं की आपलं चूक आहे, आपण थांबायला हवं. ही प्रवृत्ती वापरायला हवी. आपण आमिष देतो, तुला मोबाईल देऊ का, तुला बिस्किट देऊ का, तुला पैसे देऊ का, तू शांत बस. नाही, आमिष दाखवून जर तुम्ही कामं करत असाल तर तुमचं पोर प्रत्येक वेळेला आमिष घेतल्याशिवाय गप बसणार नाही. या प्रवृत्तीचं मूल आपल्याला नको आहे. त्यामुळं मुलगा चिडत असेल तर त्याच्या चिडण्याची कारणं शोधूया आणि त्या चिडण्यावर आपण उपाय शोधूया. आपण शोधलेले जे उपाय आहेत त्या उपायामध्ये आपल्याला काय लक्षात येईल? त्याची उत्तरा नक्षत्राची शांती आहे. एक, त्याची रवीची महादशा सुरू आहे, त्यामुळे त्याला आरोग्याचे प्रश्न तयार होतील. जरा आरोग्याची काळजी घ्या. विष्टीकरण आहे, विष्टीकरणाचा विचार करा आणि शांती करा. त्याचं लग्नी मंगळ आहे, त्यामुळे चिडचिड अजून वाढणार आहे. मग त्याला चिडू नये यासाठी कमी बोलायला शिका. चिडू नये, तो चिडल्यानंतर शांत राहावे. आपण पण चिडायचं आणि मग दोघांनी एकमेकाला काहीतरी हातातलं फेकून मारतो, झाडू मारतो, नरडं फोडीन, तोडीन, फेकीन. आपण पण हे शब्द वापरायचे नाही. षष्ठात चंद्र आहे, मन नेहमी याचा नाराज राहणार आहे आणि हा किती जरी काय दिलं तर असमाधानी असल्यामुळे ह्या मुलामध्ये प्रगती लवकर होणार नाही. त्याला समज येणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्याचं रास आणि लग्न यांच्यामध्ये षडाष्टक आहे. त्यामुळं रास आणि लग्न याच्यात षडाष्टक असेल तर जवळजवळ याची समज यायला 20 वर्ष लागतात आणि त्यानंतर हा माणूस शहाणा होण्याची शक्यता असते. तोपर्यंत पालकांना होणारा त्रास अपरिहार्य आहे. तोपर्यंत ह्याला कसं सांभाळायचं, तर ह्या 4 गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या. निश्चितपणे या मुलामध्ये फरक पडेल. पण इतर कुठलाही जगातला असा उपाय नाही जादूचा की तो केला की झटदिशी लगेच काय होईल, बदल होईल. नाही, हा बदल हळूहळू होणार आहे. पालकांनी आपल्या वर्तनामध्ये बदल केल्यास मुलामध्ये त्याचे बदल होतात, पण त्याचं प्रमाण थोडं कमी आहे. कारण मूल पालकांच्या जवळ कमी असतं, समाजामध्ये जास्त असतं. त्यामुळं आपलं मूल कोणत्या प्रकारच्या मुलांमध्ये मिसळतं आहे, कोणत्या कम्युनिटीमध्ये आहे, कोणत्या शाळेत आहे, शाळेतल्या शिक्षकांची वर्तणूक कशी आहे, ह्या गोष्टी पण अभ्यासणं गरजेचं आहे. नाहीतर कारण नसताना बसलेल्या मुलाला खडू फेकून मारणारे, डस्टर फेकून मारणारे माणसं जर बघितली तर मग हळूहळू हे पोर त्यांना कागदाचे गोळे करून मारायला सुरुवात करतं. म्हणजे सुरुवात कोणी केली होती, त्याला फेकून मारायला सुरुवात. तर आपण असं न करता आपल्या वर्तनाने ते बदलेल अशा प्रकारची वागणूक ही आज शिक्षकांची आणि पालकांची व्हायला हवी. तर ते कदाचित 100% बदलेल. प्रयत्न करा. हा मुलगा चिडतो का? तुमचाही मुलगा असा चिडत असेल तर तुमच्यात थोडा बदल करा. निश्चितपणे हा बदल तुम्हाला योग्य पद्धतीनं त्या मुलामध्ये परिवर्तन करण्यासाठी योग्य होईल. शेवटी एकच सांगतो, रवींद्रनाथ टागोरांच्या एका गोष्टीमध्ये रवींद्रनाथ टागोरांनी एक वाक्य लिहिले. अतिशय कडक शिस्तीचे भोगते असलेले पालक किंवा शिक्षक मुलांच्या वर्तनामध्ये परिवर्तन करण्यासाठी असमर्थ ठरतात. मी पुन्हा वाक्य सांगतो, अतिशय कडक शिस्तीचे भोगते असलेले पालक किंवा शिक्षक मुलांच्या वर्तनामध्ये परिवर्तन करण्यासाठी सक्षम नसतात, अपयशी ठरतात. म्हणून फार कडक कायदे करून माणसं सुधारणार नाहीत. त्यांना समजून घ्या, त्यांच्या जवळ बसा, त्यांच्या पाठीवरून हात फिरवा आणि त्यांना एखादी गोष्ट सांगा, पटकिनी समजते. हातात झाडू घेऊन, छडी घेऊन, गरम उलथनं घेऊन, लाटणं घेऊन हे प्रश्न जर सुटले असते तर आपण सगळी युद्ध ह्यानेच केली असती की हो. विचार करा, हे मार्ग आजही नाहीत, कालही नव्हते, उद्याही असणार नाहीत. प्रयत्न करा. पहिल्यांदा स्वतःला समजून घ्या, मग बाळाला समजून घ्या. तर तुमचं बाळ तुम्हाला हवं तसं बदललेलं 100% दिसेल. नाही बदललं तर मी तुम्हाला सांगतो, त्याला चांगलं बदलायचं असेल तर तुमच्यातला बदल बघून ते आपोआप बदलणार आहे. त्यामुळे तुम्ही बदलायला सुरुवात करा. पालक बदलणं काळाची गरज आहे.